हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। देशातील सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांना ई-केवायसी केल्याशिवाय गॅस मिळणार नाही। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। युद्धजन्य परिस्थितीत भारताला आणखी एक मोठा दिलासा। तेलवाहू शिवालिक जहाज कतार मार्गे गुजरातमध्ये मुंद्रा बंदरात, तर नंदा देवी जहाज उद्या गुजरातच्या कांडला बंदरात येणार। गॅस तुटवडा नाही तर मग रांगा का लागल्यात? टंचाई नाही तर गॅस सिलेंडरच्या किमती का वाढतायत? सत्ताधारी नेमकं काय करतायत? उद्धव ठाकरेंचे सवाल। विधानसभेत शिवरायांच्या राज्याभिषेकाबाबत जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान। विधानानंतर सत्ताधारी आक्रमक, आव्हाडांच्या निलंबनाची मागणी, तर आव्हाडांनी हात जोडून मागितली माफी। धर्मस्वातंत्र्य विधेयक कोणत्याही धर्माविरोधात नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट। बेकायदेशीर धर्मांतर केल्यास 7 वर्षांची शिक्षा। ठाकरेंच्या शिवसेनेला विधेयकाला पाठिंबा। आयसीयू मध्ये उंदरानं कुरतडलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू। मीरा भाईंदरमधील सरकारी रुग्णालयातील घटना। प्रकृती खालावल्यामुळे 12 मार्चला केलं होतं दाखल। 40 दिवसांनंतर लागला संभाजीनगरमधील निवृत्त प्राध्यापकाच्या मृत्यूचा छडा। दृश्यम स्टाईल हत्या करत मृतदेह पुरल्याची आरोपींची कबुली। मुख्य सूत्रधारासह दोघांना बेड्या। मार्चला जामखेडमध्ये गोळीबार झालेला पैलवान सागर मोहोळकरचा मृत्यू। आरोपीला गुन्हे शाखेनं घेतलं ताब्यात, तर गुंड निलेश घायवळ कनेक्शनचाही तपास होणार असल्याची सूत्रांची माहिती। पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात तिघांकडून एका तरुणाची कोयत्यानं वार करत हत्या। जुन्या वादातून करण काशीदचा खून। पोलिसांची माहिती, आरोपींना पकडण्यासाठी पथक रवाना। आणि साहित्य अकादमीकडून 2025 या वर्षासाठी प्रतिष्ठेचा पुरस्कार राजू बाविस्करांना। काळ्या निळ्या रेषा या आत्मकथेसाठी राजू बाविस्करांचा पुरस्कारानं गौरव। नमस्कार, मी प्रतीक्षा, न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीला पहिला रिपोर्ट आहे। इराण, अमेरिका, इस्रायल मधील युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे हॉटेलमधील आणि तसेच रस्त्यावरील स्टॉलवर मिळणारा नाश्ताही महागलाय। त्यामुळे युद्धाचे चटके सामान्य माणसाच्या खिशाला भासू लागलेत। वाया किचन युद्ध आता खिशापर्यंत येऊन पोहोचलंय। साता समुद्रापार सुरू असलेल्या आखाती देशातील युद्धाची काळी छाया अनेक खाद्यपदार्थांवरती पडली आहे। व्यावसायिक एलपीजी गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यानं राज्यातील अनेक हॉटेल्स बंद झाली आहेत। अनेकांनी आपला मेन्यू कमी केलाय, तर काहींनी पदार्थाच्या किमती वाढवल्यात। दरवाढीचं मेन्यू कार्ड। वडापाव जुने दर 20 रुपये, वाढीव दर 25 रुपये। समोसा जुने दर 18 रुपये, वाढीव दर 23 रुपये। भजीपाव जुने दर 20 रुपये, वाढीव दर 25 रुपये। पोहे जुने दर 20 रुपये, वाढीव दर 25 रुपये। तर्री पोहे जुने दर 40 रुपये, वाढीव दर 45 रुपये। कमर्शियल गॅस मिळत नसल्यानं मुंबईत आता कोळशाच्या शेगडीवर बनणारा चहा मिळतोय। केरोसिन तो कोई 140, कोई 160, 150 ऐसा लगाता था लीटर के पीछे। फिर वो मिल भी नहीं रहा था हम लोग को इतना। फिर ये जुगाड़ किया हमने अपना देसी गांव का। ये गांव से मंगाया पंखा जो है। ये कितने का मिला? ये 2000 में मिला सर। कौन से क्या गांव कौन सा आपका? राजस्थान से है, बांसवाड़ा डिस्ट्रिक्ट से। अच्छा, तो ये गांव से मंगाया आपने? जी सर। हाँ। तो इसमें अभी पहले चाय बनने में गैस में ज़्यादा टाइम लगता है, इसमें ज़्यादा टाइम लगता है?
सर जैसे कोलसे की क्वांटिटी ज़्यादा रहेगी तो मतलब गैस से भी फास्ट काम करेगा ये। मतलब छोटा मोटा ऑर्डर नहीं निकाल सकते हम, कॉफ़ी है, चाय, एक चाय, दो चाय, वैसा इस पे नहीं निकाल सकते हम लोग। सतत धावणाऱ्या मुंबईत सकाळच्या वेळी फास्ट लोकल पकडण्याच्या धावपळीत अनेक मुंबईकरांचा ब्रेकफास्ट मिस होतो. अशा वेळी स्टेशन जवळच्या छोट्या छोट्या दुकानात मिळणारे गरमागरम पोहे अन चहा हा त्यांचा ब्रेकफास्ट असतो. मात्र सध्या गॅसनं या ब्रेकफास्टला ब्रेक लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मला सांगा काय तुम्ही सुद्धा काय रेट वगैरे वाढवलेत का? हा 25 रुपये केला आम्ही. आधी किती होते? पहिले 20 होते. 20 होते. मग आता परवडत नाही. आता परवडत नाही ना. सिलेंडरच नाही तर परवडणार कसं? आता स्टोववरती पण जर तुम्ही गेलात तरी स्टोव 120 लिटर 120 रुपये लिटर केरोसिन आहे. परवडणार आहे का? मग आता काय धंदा तर करायलाच पाहिजे ना. वडापाव ही मुंबईची ओळख असली तरी पुण्याचा गार्डन वडापावही तितकाच फेमस आहे. गरमागरम आणि अगदी चविष्ट असा हा गार्डन वडापाव खाण्यासाठी लोक रांगा लावतात. परदेशी पर्यटकही आवर्जून हा वडापाव खाण्यासाठी येतात. मात्र सध्या गॅस टंचाईमुळे गार्डनचा वडापाव खाता येणार नाहीये. कमर्शियल गॅस न मिळण्यामुळं आमचं दुकान बंद आहे आणि आम्हाला रोज 4-5 हजार वडापाव विकले जातात. आणि याच्यात नुकसान आहे, कामगार पण आहेत आणि गिरायकांना पण हे पडतं आहे. त्यांचं रोजचं जे रोज येतात लोक त्यांना पण त्रास होतो. पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल बँगलोर टिफिनलाही या गॅस टंचाईचा मोठा फटका बसलाय. गॅस उपलब्ध नसल्यानं बँगलोर टिफिननं आपल्या मेन्यूमधील अनेक पदार्थ कमी केले. जे आहेत त्याच्याही किमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना ग्राहकांच्या नाराजीला सामोरं जावं लागतंय. मेनू नक्कीच कमी झालाय. म्हणजे उत्तप्पा वगैरे नाहीये त्यांचं. मला वाटतं डोसा इडली चालतंय म्हणून त्यांनी ते ठेवलंय. नशीब कॉफी सुरू आहे, कारण कॉफी एक त्यांचा प्लस पॉइंट आहे. असू शकतं बाहेरही थोडंफार होतंय. आम्ही काल परवा पानशेच्या ठिकाणी गेलो होतो, तिकडे थोडं दुपारनंतर चहा मिळणे मुश्किल झालं होतं. सिलेंडर नाही म्हणून. शेगावच्या जगप्रसिद्ध कचोरीलाही गॅस टंचाईच्या झळा पोहोचल्या. गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं कचोरी तळण्यासाठी इलेक्ट्रिक तसंच लाकडी भट्टीचा वापर करावा लागतोय. त्यामुळे 10 रुपयाला मिळणारी कचोरी आता 12 रुपयाला मिळते. शेगाव कचोरी जुने दर 10 रुपये, वाढीव दर 12 रुपये. याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य खवय्यांना बसतोय. घरगुती गॅस सिलेंडर मिळत नाहीये तर कमर्शियल गॅस मिळणं बंद झालंय. त्यामुळे घरात जर जेवण शिजणार नसेल तर बाहेरही फार जास्त पर्याय आता उरलेले नाहीयेत. सर्वसामान्य खवय्यांना याचा मोठा फटका बसतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. विधानसभेचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर सत्ताधारी आमदारांनी आव्हाडांचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. सत्ताधारी आमदारांनी वेलमध्ये उतरत घोषणाबाजी केली आणि आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणी करत गदारोळ घातला. तर नितेश राणेंनी आव्हाडांच्या निलंबनाची मागणी केली. आव्हाडांना पुन्हा असं विधान करू नये असं नार्वेकरांनी बजावलं आणि त्यानंतर आव्हाडांनी माफी मागितली आणि या वादावर पडदा पडला. सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी आता भाषण करत असताना जे उल्लेख केला, जो छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातला उल्लेख केला, त्या संदर्भात मी त्यांना या सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्यासंदर्भात निर्देश देतो. आपण कृपया सभागृहाची दिलगिरी व्यक्त करून माफी मागावी. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेत अध्यक्ष महोदय. हे कोण लहान सहान व्यक्तीबद्दल नाही बोललेत आणि तरी पण यांचे हातवारे बघा. फोनवर बोलतायत. आमच्यावर काय उपकार करतायत का? एवढं बोलायचं ना, जाऊन बोला ना त्या टिपे आणि औरंग्याबद्दल. जाऊन आम्ही काय बोलणार? पण पहिले ना अध्यक्ष महोदय निलंबित करा. अध्यक्ष महोदय निलंबित करा. जितेंद्र आव्हाड साहेब, मी या सभागृहातल्या प्रत्येक सदस्याला आणि विशेष करून आपण जे आता विधान केलेलं आहे त्या संदर्भात मी आपल्याला ही शेवटची संधी देतोय. यापुढे जर का छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा या राष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल जर का आपण चुकीचं विधान केलं तर मला नियम 53 खाली तुम्हाला या सभागृहातनं सस्पेंड करायला लागेल. त्यामुळे माझ्यावर अशी पाळी आपण आणू नयेत. अध्यक्ष महोदय मी माफी मागतो. बस ऐका आता अध्यक्ष महोदय चला बस.
त्यांनी सभागृहाची माफी मागितलेली आहे.